नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बागलाण तालुक्यातील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। केळझर सबस्टेशन अंतर्गत ट्रान्सफॉर्मर येथे विजेचा शॉक लागून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। या संदर्भातील सविस्तर वृत्त असे। बागलाण तालुक्यातील केळझर येथे ट्रान्सफॉर्मरवर काम करत असताना कर्मचारी प्रवीण आयरे ही इलेक्ट्रिक पोलवर चढून दुरुस्तीचे काम करत होते। महावितरणकडून वीज पुरवठा बंद करण्यात आला होता, मात्र काम सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने प्रवीण आयरे यांना जोरदार धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर ग्रामस्थांनी, नातेवाईकांनी तसेच परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन करत मृतांच्या नातेवाईकांना भरपाई मिळावी तसेच या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश काकुळते, माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ सूर्यवंशी, सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र सोनवणे तसेच निरपूर ग्रामपंचायतीचे सरपंच मुन्ना सूर्यवंशी आदी घटनास्थळी उपस्थित होते। सटाणा पोलीस ठाण्याचे हवालदार गोपीनाथ भोई, भूषण सूर्यवंशी आणि राजू सोनवणे यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात ठेवली। सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर या ठिकाणी झालेले आंदोलन मागे घेण्यात आले। त्यानंतर प्रवीण आयरे यांचा मृतदेह सायंकाळी ॲम्ब्युलन्सने सटाणा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला। शवविच्छेदनानंतर मृतदेह प्रवीण आयरे यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला। पुढील तपास सटाणा पोलीस करीत आहेत। मात्र या घटनेने संपूर्ण बागलाण तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी चेतन बागुल, बागलाण। धन्यवाद। तुम्ही 100 लोकांच्या कंपनीचे नाव द्या, मी एफआयआर दाखल करून टाकतो। पहिले आम्हाला इथलं आमचं तुम्हाला पूर्ण रात्रभर आहे। हां बस, बाकीचं काही नाही आम्हाला। तोपर्यंत आम्हाला तोपर्यंत नाही। आमच्या गावाला डायरेक्ट लाईट नाही इकडे, बाकीच्या असं थोडी डायरेक्ट जेव्हापासून झालं तेव्हापासून तुम्ही वेटेज धरू नका असं कालपासून पाणी नाही माहिती का? अरे पण याच्यामध्ये जबाबदार लोकांनी भूमिका घ्या बरं का। जबाबदार लोकांनी व्यवस्थित भूमिका घ्या, करू नका। आम्हाला